नमस्कार, आपण पाहत आहात लोकसंवाद न्यूज नेटवर्क, निर्भीड आवाज, निर्भय पत्रकारिता। नमस्कार, मी अमरदीप दगडे लोकसंवाद न्यूज नेटवर्क मध्ये पुनश्च एकदा आपलं सहर्ष स्वागत करतो। बिलोली तालुक्यातील बिलोली आणि कुंडलवाडी या दोन शहरांमध्ये आजही एक गंभीर वास्तव पाहायला मिळत आहे। घरगुती गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी शेकडो नागरिक, तरुण, वयोवृद्ध, पुरुष आणि महिला तासनतास कडक उन्हामध्ये उभे आहेत। शासनाकडून वारंवार आदेश दिले जातात, घरपोच गॅस सेवा द्या, एजन्सी समोरील रांगा थांबवा, पण प्रत्यक्षात काय? नागरिकांच्या मध्ये इंडियन गॅसची ऑनलाईन प्रणाली मोठा अडथळा ठरत आहे। ऑनलाईन बुकिंग केल्यानंतर OTP वेळेवर मिळत नाही, KYC प्रक्रिया पेंडिंग मध्ये अडकून राहते आणि याचा साधा सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांना दिवसेंदिवस प्रतीक्षा करावी लागत आहे। या त्रुटींचा फटका फक्त ग्राहकांनाच नाही तर एजन्सी धारकांना देखील बसायचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। एकीकडे शासनाचे आदेश आणि दुसरीकडे जमिनीवरची वास्तव परिस्थिती यामध्ये प्रचंड तफावत दिसून येत आहे। प्रश्न असा आहे की शासन फक्त आदेश काढणार का, की खरोखरच या ऑनलाईन व्यवस्थेतील त्रुटी दुरुस्त करून नागरिकांना खरा दिलासा देणार? सध्या मात्र परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे। कडक उन्हाळ्यात सकाळी 8 वाजल्यापासून ते दुपारी 2-3 वाजेपर्यंत वयोवृद्ध नागरिक, महिला आपलं रोजचं काम, रोजंदारीवरील कामं सोडून फक्त एका गॅस सिलेंडरसाठी कडक उन्हामध्ये रांगेमध्ये उभे आहेत। हे दुर्दैवी चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। हे चित्र केवळ दुर्दैवी नाही तर व्यवस्थेच्या अपयशाचं जिवंत उदाहरण आहे। अशाच बातम्यांसाठी पाहत राहा आणि आम्हाला फॉलो आणि सबस्क्राईब करा। नमस्कार।